नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जय जय देव निश्चळ. चरितचित्त पानतून दिल. जगदुन्मीलना विरल केली प्रिय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्रीमद भगवद्गीतेचा कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय आणि त्या अध्यायाच्या प्रारंभी असणारं ज्ञानोबारांच्या मुखारविंदातून प्रगट झालेलं संस्कृत प्रचुर भाषा संपन्न मंगलाचरण, त्या मंगलाचरणाचा चिंतनाचा विचार आपण करत आहोत. संतांच्या स्वरूपाचं कायम आपण वर्णन करावं किंवा श्रवण करावं, काय लाभ प्राप्त होतो, ज्ञानोबारा या लाभाचा विचार याच अध्यायामध्ये पुढे प्रतिपादन करतात. तैसे हारपले आपण पे पावे. ते संतान ते पाहता गिवसावे. मनोनी वानावे ऐकावे तेच सदा. जी आपली आत्मवस्तू हरवलेली आहे, अर्थात जीवाला आपल्या स्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आहे, पण विशेष रूपाने मात्र अज्ञान आहे. सामान्य ज्ञान भ्रमाला पोषक असतं आणि विशेष ज्ञान भ्रमाला बाधक असतं, भ्रमाला ते नष्ट करतं. त्यामध्ये शास्त्रामध्ये उदाहरण असं दिलं आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो सामान्य स्वरूपाचा अग्नी, तो अंधकाराला नष्ट करत नाही. एका व्यक्तीने पाठात असं ऐकलं, लाकडात अग्नी असतो आणि नेमकी लाईट गेली होती. त्याने विचार केला, अग्नी प्रकाशनाचं काम करतो आणि लाकडात अग्नी असतो. तो लाकूड घेऊन आला आणि मग हरवलेली जी आपली कपाटातली वस्तू आहे ती शोधण्याचा प्रयत्न करू लागला. सापडणार नाही. लाकडात अग्नी आहे, पण सामान्य अग्नी, सामान्य असणारा अग्नी कार्य करू शकत नाही. जेव्हा दोन लाकडांचं घर्षण होईल, त्यातून विशेष अग्नी प्रगट झाला, तर मग तो स्वयंपाकासाठी पण उपयोगाचा आहे आणि अंधकाराच्या निवृत्तीसाठी सुद्धा उपयोगाचा आहे. तसं सामान्य स्वरूपाने मी आहे असं सर्वांना ज्ञान आहे ना, पण भ्रमात्मक ज्ञान असल्यामुळे ज्ञानोबारा म्हणतात, तेथं अज्ञान ये करुळे. तेने कोहम विकल्पाचे मांडे. मग विवरणिकेचे पुढे देहोहम ऐसे. सामान्य ज्ञान आहे या रूपाने आहे, परंतु मी नेमका कोण आहे कळत नसल्यामुळे त्याला भ्रम प्राप्त होतो आणि तो देहाला आपलं स्वरूप मानतो. आता देहाचं जे ज्ञान आहे ते विशेष अज्ञान आहे आणि विशेष अज्ञानाला जर घालवायचं असेल तर त्यासाठी विशेषच ज्ञान लागतं. त्याच्याकरता आपण शास्त्रीय प्रक्रियेमध्ये असा विचार करतो, अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानाशिवाय होतच नाही. त्याला त्या आपण व्यवहारामध्ये असं म्हणतोय बघा, किंवा रसायनशास्त्रामध्ये सुद्धा उदाहरण दिलं आहे, किंवा कर्मशास्त्रातलं सुद्धा उदाहरण आहे. तिन्ही प्रकारे आपल्याला सांगता येईल. व्यवहारात आपण म्हणतो की नाही, लोखंड लोखंडाला कापत असतं. रसायनशास्त्रामध्ये विष घेतलं की विष आपल्या पोटातल्या अगोदरच्या विषाला मारतं आणि कर्मशास्त्रामध्ये निष्काम कर्माचरण केलं की कर्मानेच कर्माचं बंधन सोडता येतं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. जैसा रस रीती मरता राखीला विषय. या सगळ्या उदाहरणाचा भाव असा आहे की विशेष असणारं ज्ञान झाल्याशिवाय विशेष असणाऱ्या अपरोक्ष भ्रमाची किंवा अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणजेच आपली आत्मवस्तू सामान्य रूपाने ज्ञात आहे आणि विशेष रूपाने हरवलेली आहे. ती हरवलेली आत्मवस्तू जर प्राप्त करायची असेल तर संतांना पाहावं, अर्थात संतांची साधना बघावी, संतांचं लक्षण पाहावं आणि संतांच्या स्वरूप ज्ञानाचा विचार करावा. या क्रमाक्रमाने तिन्ही गोष्टी बघाव्या. संतांची साधना पाहिली तर आपल्या जीवनातला कालक्षेप कसा करावा हे आपल्याला कळतं. संतांचं स्वरूप लक्षण आपण पाहिलं तर आपण जीवनामध्ये स्थिर कसं राहावं हे कळतं आणि संतांचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला आपल्या बोधाचा असणारा अवगम प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून या गोष्टी पाहाव्या. तैसे हरपले आपण पे पावे. ते संतान ते पाहता गिवसावे. म्हणून
वानावे ऐकावे तेच सदा. पुन्हा शब्द ठेवला बघा ज्ञानोबांनी, सदैव. बरं, हा सदैव ठेवावं ते. अभ्यासाच्या बाबतीमध्ये नियमच असा आहे, जो वारंवार केला जातो त्यालाच अभ्यास म्हणतात. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. योगामध्ये योगसूत्रामध्ये हा विचार आला आहे. साधना करत असताना दीर्घकालाची करावी, त्यामध्ये निरंतरता असावी आणि ते सत्कारपूर्वक करावी. एका व्यक्तीने सांगितलं, मी सोमवाराचं व्रत करतो. असं वा वा, चांगली गोष्ट आहे, पण कधी करतो? म्हणे काही नाही, वर्षातले फक्त श्रावणातले 4च करतो. याला निरंतरता नाही आहे. साधना करत असेल तो, पण निरंतरता नाही. 16 वर्षापासून करतो, दीर्घकाल आहे, पण निरंतरता मात्र नाही. साधना दीर्घकालाची, निरंतर अभ्यास करणे. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागे गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, हे कायम अभ्यास करायचा असतो. म्हणून ज्ञानोबारे शब्द ठेवता, आपल्या जीवनामध्ये आपण श्रवण कोणतं करावं किंवा प्रशंसा किंवा वर्णन कोणाचं करावं, एकच शब्द ठेवला बघा, संताते. बाकी अन्यांची व्यावृत्ती करून टाकली ज्ञानोबाऱ्यांनी. मनोनिवा नावे ऐकावे तेच सदा. मग या संतांचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचा विचार ज्ञानोबराय मंगलाचरणातून करतात. यापैकी काही ओव्यांचा आपण विचार केलेला आहे. आता 4 क्रमांकाची ओवी आहे. काही ज्ञानेश्वरीमध्ये या ओवीचा क्रम बदलू शकतो, बरं, मागे पुढे होऊ शकतो, पण ही ओवी या मंगलाचरणामध्ये आहे ही निश्चित आहे. क्रम फक्त बदललेला असेल, पाठभेद असू शकतो. इथल्या प्रतीनुसार जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदोन्मिलना विरल केली प्रिय, असा 4 क्रमांकाच्या या ओवीचा क्रम ठेवलेला आहे. त्यातला भाव असा आहे, हे श्री गुरु, आपण देव आहात, स्थिर स्वरूपाचे अचल आहात. चंचल चित्ताचं प्राशन करून आपलं उदर वाढलेलं आहे. आणि पुढे जगदोन्मिलन, जगताचं उन्मिलन म्हणजे उत्पत्ती, उपलक्षणाने स्थिती आणि नाश यांची आपण क्रीडा करतात. केली म्हणजे क्रीडा, आणि ती क्रीडा आपल्याला प्रिय आहे. आणि ही क्रीडा आपण कशी करतात? अविरल, निरंतर करत राहतात. सरळ सरळ ओवीचा भाव असा आहे, आपण स्वरूपाने अचल आहात. त्यानंतर चंचल चित्ताचं प्राशन करून आपलं उदर किंवा पोट वाढलेलं आहे. आणि जगताची कायम उत्पत्ती स्थिती प्रलय करणं, ही क्रीडा करणं आपल्याला आवडतं. सरळ सरळ ओवीचा भाव लागला आहे. थोडासा या चिंतनाचा विचार करता येईल. आपण स्वरूपाने कसे आहात? निश्चळ. निश्चल शब्दामध्ये हा उपसर्ग आहे. ते लघुसिद्धांत कौमुदीमध्ये जे आहे की नाही, पर परा अपन निस निर दुसदूर असे ते उपसर्ग आले की नाही, त्यामध्ये निह नि त्या विसर्गाचा पुन्हा पुढे चालून च आल्यामुळे श झाला. तर निश्चळ, चल शब्दाचा अर्थ होतो परिवर्तन, किंवा चल शब्दाचा एक अर्थ होतो विकार. आणि ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही किंवा ज्यांच्या स्वरूपामध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन होत नाही, त्यांना निश्चळ असं म्हणतात. परिवर्तन होतं म्हणजेच विकार प्राप्त होतो. त्या विकाराचे प्रकार 6 आहेत. पहिला विकार आहे जायते, नंतर अस्ति. काही ठिकाणी अगोदर अस्ति मग जायते असाही क्रम आहे. जायते उत्पन्न झाला तर स्पष्ट अस्तित्व कळतं, किंवा बीजरूपाने अस्ति आहे आणि म्हणून स्थूल रूपाने जायते. दोन्ही क्रम आपण घेऊ शकतो, पण क्रम आहे मात्र हे विकार आहे एवढं खरं आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते, याला षडभाव विकार असं म्हणतात. आणि हे षडभाव विकार स्थिर राहत नाही, यांच्यामध्ये कायम बदल होतो. जोपर्यंत वस्तू निर्माण होत नाही तोपर्यंत हे विकार थांबलेले असतात. पण एकदा एखादी वस्तू निर्माण झाली की मग अपक्षीयेपर्यंत तिचा क्रमाने प्रवास सुरूच राहतो. कोणताही पदार्थ तुम्ही घ्या, त्यामध्ये विकार होतो. एखाद्या झाडाला फूल लागतं, त्या फुलानंतर त्यामध्ये फळाचा उद्गम होतो म्हणजे उत्पत्ती होते. फळ आल्यानंतर एकदम पिकत नाही, पिकण्याकरता फळाला उष्णता लागते. नियमच आहे बरं. मग ती उष्णता घरात तयार करा किंवा ती उष्णता निसर्गात तयार करा, उष्णतेशिवाय फळं पिकत नाही.
आता घरात जर उष्णता तयार करायची असेल तर त्याकरता गवत आणावं लागतं, म्हणून ते आंब्याच्या आडीमध्ये ते आंबे घालतात, उष्णता तयार होते. कधी कधी सूर्याची उष्णता मिळाली तर झाडावरच फळं पिकतात, आणि या दोन्हीतून सुटले तर मग रासायनिक पदार्थामध्ये आपण पदार्थ बुडवत होते, ते पदार्थ उष्ण असतात की नाही, उष्णतेचा परिणाम झाला की ते पिकतात. भाव असा आहे, उत्पन्न झाला की क्रमशः त्यामध्ये बदल होतच जातो आणि कोणताही पदार्थ स्थिर राहत नाही. उत्पत्तीला जे जे येतं त्याचा प्रवास नाशापर्यंत ठरलेला आहे. जायते आलं की अंततो गत्वा म्रियते येणारच, पण ज्याला न जायते त्याच्यासाठी न म्रियते, आणि ते फक्त एकच वस्तू आहे. म्हणून चलन म्हणजेच विकार, चलन म्हणजेच परिवर्तन, आणि ते विकार किंवा ते परिवर्तन ज्यांच्यात नाही त्यांना म्हणतात अचल किंवा त्यांना म्हणतात निश्चळ. त्या शब्दकोशामध्ये या चलनम शब्दाचे काही अर्थ दिले आहे आणि त्याच्या विरुद्ध अचल शब्दाचे काही अर्थ दिले आहे. कशा कशामध्ये परिवर्तन होऊ शकतं? सामान्य भाव असा आहे की श्रीगुरूंच्या स्वरूपामध्ये चलन होत नाही. कशामध्ये? न स्वरूपात, न सामर्थ्यात, न ज्ञानादिकात गुणात चलनम विद्यते यस्मात अचलः असं म्हटलं आहे. यांच्या स्वरूपाने कधी चलन होत नाही, सामर्थ्यामध्ये कधी विकार येत नाही, आणि ज्ञानाधिक गुण प्राप्त झाले तरीसुद्धा विकार येत नाही. क्रमशः बघता येईल आपल्याला. सामान्य पुरुषाला जर ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान घ्या बरं, पुरुष सामान्य आहे त्यामुळं ज्ञानही सामान्यच आहे. सामान्य अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं तर ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. पण सामान्य ज्ञान जर प्राप्त झालं त्या सामान्य ज्ञानात प्रारंभ करायचा. मला ओव्या जर कर्माने नाही आठवल्या तर सांगण्याचा प्रयत्न करा. सामान्य ज्ञान कुठपासून घ्यायचं आहे? ज्ञानोबा म्हणतात कर्मकांडापासून घ्या तर व्याकरणापर्यंत. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय, शिल्पी अतिनिपुण सुपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वन हाती आथी कोकी नाही ठेले, भारत किर म्हणितले आगम आपाविले मूर्त होती, नीतिजात सुझे वैद्य कही बुझे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही, स्मृतीची चर्चा दंश जाणे गारुडीचा, निघोंट प्रज्ञेचा पायकी करी व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा. ही सगळी ज्ञान सामान्य ज्ञान आहे, सगळी ज्ञान. कर्मकांडापासून प्रारंभ केला, जवळपास एका ओळीमध्ये ज्ञानोबांनी तिघांचा समावेश केला आहे. कर्मकांड चांगलं कळतं, पुराण मुखोद्गत आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये तो म्हणतो तसंच होतं इतकं त्याचं ज्योतिषशास्त्र तयार आहे. शिल्पशास्त्रामध्ये तयार आहे बघा. सुपकर्मी म्हणजे स्वयंपाक, त्याला सुपकर्म असं म्हणतात. सुपकर्मी ही प्रवीण. अथर्वण शास्त्रातला काय विधी आहे तोही त्याला माहिती आहे. त्यानंतर विषयाचं शास्त्र तेही माहिती आहे. महाभारत पूर्ण कळतं आहे. सगळे शास्त्र संपादन केले आहे. नीतीमध्ये काय म्हणतात तेही कळतं. कोणत्या रोगावर काय उपचार करावा तेही कळतं. शब्दकोश तर त्याची चाकरीच करतो आहे. हे सगळे शास्त्र त्याचे तयार आहे. व्याकरणी चोखडा, शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, कोणत्या धातूपासून तो निर्माण झाला, उपसर्ग लागल्यानंतर त्याचे काय अर्थ बदलतात हे त्याला माहिती आहे की नाही. उपसर्गात धातवर्थो अन्य बलात अन्यत्र नियते, उपसर्ग लागला की धातूचा अर्थ दुसरीकडे घेतला जातो. हे सगळं त्याला कळतं. तर्कामध्ये तर अत्यंत प्रवीण आहे. फक्त एक अध्यात्मविद्या त्याला प्राप्त नाही. असं जर ज्ञान प्राप्त झालं तरी पण त्याच्यामध्ये विकार निर्माण होऊ शकतो. म्हणून तर सुभाषितकार म्हणतात ना, सामान्य पुरुषाला जर बाकीची विद्या मिळाली तर विकार कोणता माहिती आहे का? विवाद. विद्या विवादाय. तो विद्या विवादासाठी वापरतो. त्याला जर ज्ञान प्राप्त झालं तर तो आहे का तयारी आपल्यासोबत वाद करण्याची? विद्या विवादाय. ज्ञानोबा याकरता दर्प नावाचा अवगुण सांगत असताना तिथे उदाहरण देतात बघा. मूर्खाची जिभे अक्षराचा अंभोखा सुभे, आणि तो ब्रह्मसभे नरीचे जायचा. ज्ञानोबारे तसं लक्षण अगोदरच करतात. तो अगोदरच मूर्ख आहे अगोदरच मूर्ख. आणि त्या मूर्ख व्यक्तीच्या जिभेवर
अगदी ज्ञानाच्या अक्षराचा एक थेंब पडला. अक्षराचा अंबू म्हणजेच पाणी, आणि अक्षराच्या ज्ञानाच्या अक्षराचा एक थेंब पडला, तेवढ्यानं तो एवढा ज्ञानी स्वतःला समजतो. जर तो ब्रह्मसभेमध्ये गेला तर तो म्हणतो इथे मला कोणीच दिसत नाही आपल्या बरोबरीचं. आणि तो ब्रह्मसभे नरीचे जैसा, याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. या ज्ञानाने सुद्धा विकार प्राप्त होऊ शकतो, पण ज्ञानी पुरुषाला या ज्ञानाचा विकार होत नाही. का? हा, विद्या वैसा माझे उताना चाले. ज्ञानोबा म्हणतात ना, तो असा विद्या वय प्राप्त झालं की सोयीचं चालत नाही, होताना चाले. 13व्या त्यातली वय, विद्या वयसा माझे डोये ठेविलेनी भोजे, देवल विषयचे पुंजे, तैसा विद्या वैसा माझे उताना चाले. त्या देवल विसा जो असतो की नाही, त्याच्या डोक्यावर जर ते देवीचं असणारे विशेष प्रकारची परडी वगैरे ठेवली तर मग तो लोकांकडे पाहत सुद्धा नाही. व्यवहारामध्ये असं असतं बघा, एखादा मित्र आपल्याला दररोज जयरी घालतो, पण एखाद्या कार्यक्रमात त्याचा सत्कार झाला परत नाही, त्याला असं वाटतं यांना जयरी घालणं म्हणजे आपला कमीपणा आहे. विद्या वयसा माझे होताना चाले, समजून घ्यावं, दूर राहावं असा तो प्रकार आहे. ज्ञानी पुरुषाची विद्या मात्र तशी नाही. हा, ज्ञानी पुरुषाची विद्या ज्ञानाय आहे, ज्ञान करण्यासाठी आहे. म्हणून सामान्य पुरुष ज्ञानाधिकात गुणात चलनम विद्यते, ज्ञानी पुरुषाला मात्र न, म्हणून ते निश्चळ आहे. दुसरा भाव आहे सामर्थ्य. सामर्थ्यामध्ये सुद्धा विकार निर्माण होऊ शकतो की नाही, तीच उदाहरण घेता येईल आपल्याला. शक्ती ही परेशान परिपीडनाय. सामान्य पुरुषाला जर शक्ती मिळाली ना तर ते शक्तीतून दुसऱ्याला त्रास देतात, आणि त्यांना असं वाटतं दुसऱ्यांना त्रास दिला की आपल्या शक्तीचं प्रदर्शन झालं, हे त्याच्यासाठी ते शक्ती वापरतात. ज्ञानी पुरुष त्याच्यासाठी नाही, सामान्य पुरुषांच्या रक्षणासाठी वापरतो. म्हणून सामर्थ्यामध्ये सुद्धा चलन किंवा विकार निर्माण होत नाही त्यांच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे स्वरूप. न स्वरूपात, स्वरूपापासून कधीही विकार निर्माण होऊ शकत नाही. मुळामध्ये स्वरूपच कधीच निर्माण होत नाही ना. ज्याला जन्मच नाही तर बाकीचे विकार निर्माण होतीलच कसे, म्हणून ते निश्चळ आहे. स्वयंभू आई ते केले न वा. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते स्वतः सिद्ध आहे, कुणापासून निर्माण झालेलोच नाही. ज्ञानोबांची ओवी बघा यासाठी. जे कार्यना कारण जया दुजे नाही कपन, आपण या जे जाणं आपणची. कार्यही नाही म्हणजे कोणापासून निर्माण झालं नाही, आणि कोणाचं कारणही होऊ शकत नाही असंग असल्यामुळे. मग हे जगत निर्माण झालं. अध्यारोप अपवादाच्या भाषेमध्ये म्हणावं लागतं की मायेचा उपाधी धारण केल्यामुळे त्याने निर्माण केलं. वास्तविक तोही झाला नाही, त्यानेही निर्माण केलं नाही. तो स्वे महिमनी प्रतिष्ठतः जसा आहे तसाच आहे, त्या स्वरूपाला म्हणतात स्थिर, आणि परमार्थामध्ये स्थिरच अधिकारी आहे. आता स्वरूप आणि निवृत्तीनाथ महाराज स्थिर आहे, पण अवतार विग्रहाने विचार केला तरी सुद्धा स्थिरच आहे. एक प्रसंग आठवला म्हणून आपल्या समोर ठेवतो आहे. जेव्हा श्री विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त झालं आणि मग तो ब्रह्मसभेतला निर्णय ऐकल्यानंतर स्वतः विठ्ठलपंत डगमगले नाहीत. कारण अगोदरच नामदेवराय त्यांचं वर्णन करतात, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. त्यांच्या रूपाने साक्षात डोळस मूर्तिमंत वैराग्य जन्माला आला आहे. आणि मग वैराग्य त्यालाच म्हणतात की इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. नुसता भोगाचा त्याग नाही बरं, भोगा यत्न असणारं हे शरीर, त्याचं सुद्धा त्याग करण्याकरता जे मागं पुढं पाहत नाही. मग आता देहांत प्रायश्चित्त प्राप्त झालं, तो निर्णय त्यांनी ऐकला आणि श्री रुक्मिणी मातेला सांगितलं की देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. हे प्रायश्चित्त देहांत दिलेलं आहे, त्याशिवाय आपली शुद्धी होणार नाही. आणि मग रुक्मिणी मातेनं सांगितलं, तुमचं जर देहांत प्रायश्चित्त असेल तर मी तुमची धर्मपत्नी आहे, तुमचं अनुगमन अनुकरण मी करणारच आहे, मी तुमच्यासोबत येणार आहे. अगं म्हणे पण आपले असणारे 4 पुत्र आहेत आपल्या उदरी जन्माला आलेले, मला नाही तो विचार मला माहिती नाही. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची ते. मला पतीचं अनुसरण करावं लागतं.
पतिव्रता जिने भ्रताराच्या वर्तमाने पतिव्रतेचं जगणं हे तिच्या पती किंवा भ्रताराच्या विद्यमान अवस्थेवरच अवलंबून आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुरी न स्पर्शे, आणि म्हणून मी ती त्याग करण्यासाठी तयार आहे. पण आता ते आईचं अंतकरण आहे की नाही, तो प्रसंग फारच करुण आहे. म्हणजे अगदी सांगायचं जरी म्हटला तरी फार बिकट प्रसंग आहे. आता उद्या सकाळी उद्याचा सूर्योदय आपल्याला पाहायचा नाही, हा विठ्ठलपंतांचा निर्णय आहे. कारण जर सूर्योदय झाला तर आपली मुलं जागी होतील, आणि मुलं जागी झाली तर त्यांचं असणारं जे काही स्नेहाचं बंधन आहे ते आपल्याला तोडता येणार नाही. म्हणून निर्णय असा घेतला, एक तर रात्री 12 वाजेपर्यंत सगळे जागीच होते. म्हणजे हे दोघे जण त्यांचे असणारे हे निवृत्तीनाथाधिक असणारे भावंड झोपलेले आहेत. सामान्य असणारी ती कुटी आहे, दारिद्र्य ही पराकोटीच आहे. एवढा बिकट प्रसंग, पण जरी बाहेर उष्णता असेल लोकांची, पण आतमध्ये अध्यात्म ज्ञानाचं मात्र सुख होतं. एवढाच फक्त आनंद 4 भिंतीमध्ये, बाकी कोणताच प्रकार नाही. मग आता सकाळी 3:30 वाजता आपल्याला जायचं आहे, आणि आईचं अंतकरण आहे की नाही, शेवटी ते आईचं अंतकरण आहे. जरी ती पतिव्रता माऊली असेल, पण ती एक आईसुद्धा आहे की नाही. आणि मग आता परत आपल्याला आपल्या या मुलांना पाहता येणार नाही. शेवटचं यांना एकदा पाहायचं आहे डोळे भरून. रुक्मिणी माता अंगणातून माघारी आल्या आणि निवृत्तीनाथांना जागं केलं. जवळपास निवृत्तीनाथांचं त्या काळामध्ये एक 10 ते 11 वर्षाचं वय असेल, फार झालं एवढंच वय असेल, जास्त वय नाही. कारण रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला तेव्हा ज्ञानोबांचं जवळपास वय 11 वर्षाचं सांगितलं जातं. निवृत्तीनाथांचं 12 किंवा 13 वर्षाचं वय असेल, 2 वर्षाचं अंतर, असंच काहीतरी वयाचं अंतर असेल. निवृत्तीनाथांना जागं केलं, ते सगळा प्रसंग त्यांच्या कानावर आला होता. आणि मग आता निवृत्तीनाथाला जागं केल्यानंतर आईने सगळी असणारी बातमी समजावून सांगितली. बाळा, धर्मशास्त्राची मर्यादा आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू. पतीचं असणारं जे मत आहे त्यानुसार मला जावं लागतं. मला क्षमा करा, आईचं असणारं कर्तव्य मला निभावता येत नाही, पण पातिव्रत्य धर्माचं पालन मला करायचं आहे, मी गेलं पाहिजे. सगळं निवृत्तीनाथानं समजावून सांगितलं. मग आता हे तिन्ही भावंड झोपलेले आहेत. ज्ञानोबाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं पांघरून काढलं, तो ज्ञानोबाऱ्यांचा गुगबीत असणारा चेहरा, ते कुरळे असणारे केस, त्या डोक्यातून त्यांनी हात फिरवला. आज आपण ज्ञानोबाऱ्यांच्या चरणकमलाला स्पर्श करतो, एवढा आनंद होतो. साक्षात ज्ञानोबाऱ्यांच्या मस्तकावरून हात फिरवला, काय प्रसंग असेल. पण त्याग करून जावं लागतं आहे. नंतर सोपान देवांच्याही मस्तकावरून हात फिरवला. आणि सोपाना तर असा आहे, आईने सांगितलं, माझा ज्ञानोबा जो जो हट्ट धारण करेल ना, तो हट्ट पूर्ण करायचा. बरं, मला नाही करता आला, पण निवृत्ती तू मात्र पूर्ण करायचं आहे सांगून गेले. सोपान देवांना ते जागं करता नाही आलं, पण सोपाना तर असा आहे, आपल्या आईवडिलांना त्रास होईल यासाठी भूक लागली तरी तो अन्न मागत नाही. किती समजदार आहे. आता 3 असणाऱ्या मुलांना समजावून घेऊ शकल्या. सगळ्यात लहान आहे मुक्ताई, त्यातही ती पुन्हा मुलगी, वयाने सगळ्यात लहान, आणि हृदयालाच कवटाळलं. आता मात्र ज्या छातीवर त्यांनी पर्वत ठेवला होता तो आतला असणारा हुंदका बाहेर आला, अश्रू प्रवाहित झाले. आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, हे बघ, यामुळेच मी तुला प्रतिबंध केला आहे. ही धर्मशास्त्राची मर्यादा आहे, जावं लागतं आहे. आणि जर या स्नेहामध्ये तू बंधनाला प्राप्त झाली तर जाता येणार नाही. लवकरात लवकर आवर. आता एकीकडे पतीची आज्ञा आहे आणि दुसरीकडे प्राणप्रिय असणारी मुक्ताई, सोडता येईल का हो? नाही सोडता येणार. पण अशा प्रसंगामध्ये आईने सांगितलं की निवृत्ती, ईदपासून पुढे आता तूच आई आणि तूच बाप व्हायचं आहे. जे जे मला करता नाही आलं त्या सगळ्या इच्छा तुला पूर्ण करायच्या आहे. निवृत्तीनाथ त्याही प्रसंगामध्ये स्थिर राहिले, आणि ते स्थिर राहिले म्हणूनच आपल्याला आताचा वारकरी संप्रदाय प्राप्त झाला. संतांच्या या त्यागाचं स्मरण आपल्याला कायम राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडून चुकीचा पाऊल पाडणार नाही. भाव असा आहे, स्वरूपाने ते स्थिरच आहे, पण एवढा बिकट प्रसंग आला
तरीसुद्धा आपल्या चित्ताचं स्थैर्य ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बिघडू दिलं नाही, जर त्या प्रसंगामध्ये निवृत्तीनाथांनी स्थैर्य सोडलं असतं, स्थिरता सोडली असते ना, तर पुढे वारकरी संप्रदाय आपल्याला प्राप्तच झाला नसता. हे त्यांचे उपकार आहे फार मोठे, म्हणूनच आपल्याला हे प्राप्त होऊ शकलं. अन्यथा आपल्याला काहीही प्राप्त होण्याची शक्यताच नव्हती. आणि मग सगळ्यांचं संगोपन निवृत्तीनाथांनी केलं, स्थिरता आहे. एवढा बिकट प्रसंग ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये येऊ शकतो. म्हणून तर ते म्हटलंय बघा, पंचदशीमध्ये पण विचार आला की विद्या आणि प्रारब्ध हे परस्पराच्या विरोधी नाही. ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता येते, पण फरक असा आहे की आलेली प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेचा परिणाम त्यांच्या चित्तावर होत नाही, देहावर झाल्यासारखा दिसेल. ओवीस तशी ज्ञानोबरायांची, मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो, परी भारे चित्त न दाटे. म्हणजे देहावर दुःखाचे आघात होतात, पण दुःखाचा परिणाम चित्तावर मात्र होत नाही. आणि ज्यांच्या चित्तावर परिणाम होत नाही त्यांचं चित्त निश्चळ असू शकतं, तरच परिणाम होत नाही. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वताप्रमाणे जे अंतरामध्ये चांगल्या प्रकारे स्थिर आहेत, म्हणून स्वरूपाने, कार्यविग्रहाने, लक्षणाने सुद्धा स्थिर आहे. ज्ञानोबा त्याकरता ओव्या देतात ना, आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. 13व्या अध्यायामध्ये सगळ्या ओव्या येतात बघा. स्थैर्य या पदावर चिंतन करत असताना ज्ञानी पुरुषाच्या मनाची असणारी बैठक कधीही मोडत नाही. देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसीची. त्यांच्या मनात कोणता विकार निर्माण होतच नाही. त्याकरिता काल परवा आपण उदाहरण पाहिलं होतं की पाण्यामध्ये जर आपण हिरा टाकला तर तो हरभऱ्याप्रमाणे काही भिजत नाही. उकळत्या पाण्यामध्ये जर आपण लहान लहान खडे टाकले तर ते मुगाच्या डाळीप्रमाणे शिजत नाही. तसे अनेक प्रकारचे विकल्प जरी आले तर ज्यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होत नाही त्या मनाच्या वृत्तीला म्हणतात निश्चलता. निश्चल मनोवृत्ती आहे. पाणीये हिरा न भिजे, आधनी हरळ न सिजे, तैसे विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. त्या मनाच्या वृत्तीला स्थिरता असं म्हणतात. ज्ञानोबा त्याकरता अनेक उदाहरणं देतात. तिथे अनेक उदाहरणं, ज्याप्रमाणे पांतस्थ असणारे माणसं रस्त्यावरून जातात, पण त्यांच्याबरोबर मात्र काही रस्ता चालत नाही. ते अस्थिरता जी येते ना, त्यामध्ये वय व्याधी गजरी असं म्हटलं आहे बघा. कधी कधी व्याधी येतात, वय येतात. डॉक्टर बाबांच्या मुखातून एक उदाहरण ऐकलं होतं. ते चलायमान कसे असतात आणि निश्चलता कशी असते. त्या महापुरुषांच्या नावाचा उल्लेख नाही करणार मी, कारण बाबाही त्या नावाचा उल्लेख नाही करत. फक्त असं म्हणतात की आपल्या संप्रदायातले एक खूप मोठे महाराज होते आणि मग एकदा ते दवाखान्यामध्ये भरती झाले. काहीतरी प्रारब्धानुसार शारीरिक पीडा असेल आणि मग ते आक्रोश करायचे, फार मोठ्याने रडायचे. बाकीच्याही लोकांना त्रास त्यांचा व्हायचाच ना, कारण दवाखान्यामध्ये अनेक लोक भरती केलेले असतात. मग यांना जसं दुखणं आहे तसं बाकीच्याही लोकांना दुखणं होतंच. आणि नियम असा आहे, बऱ्याचदा आपल्याला बघायला भेटतं की व्यावहारिक माणसं जेवढं दुःख सहन करतात तेवढं कधी कधी आपणही करत नाही. त्यांना दुःखाची सवयच एवढी झाली असते की कितीही प्रसंग जरी बिकट आले तर ते सहन करतात. पण हे मात्र अध्यात्मविद्या विशारद असताना सुद्धा मोठमोठ्याने रडायचे आणि रडायला लागले की मग कोणाचं ऐकत नसायचे, इतरांना त्रास व्हायचा. मग त्या दवाखान्यातले डॉक्टर आले आणि ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं, का हो म्हणे, तुम्ही आयुष्यभर कीर्तन प्रवचन केलं, लोकांना अध्यात्मविद्येचा उपदेश केला, सन्मार्ग त्यांना दाखविला, पण जेव्हा तुमच्या ज्ञानाची परीक्षा होण्याचा प्रसंग आला, म्हणजे व्याधीचं दुःख तुम्हाला आलं, आध्यात्मिक दुःख, त्रिविध मुख्य आगवे, उपद्रवांचे मिळावे, वरी पडिल्या नव्हे वाकुडा जो, या ओवीचं जेव्हा तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, म्हणजे दुःखातून पलीकडे पहिलं तेराला जायचं, त्या प्रसंगाला हे ज्ञान तुम्हाला कामी येत नाही. आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं, मला तर असं वाटतंय म्हणे तुमची अवस्था अशी झाली म्हणे. म्हणजे कसं, ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ
मेंढ्या चारण्याकरता एखाद्या शेतामध्ये जातो. त्या मेंढ्या एखाद्या शेतात खाली उतरतात रस्त्यावरून, आणि मग बऱ्याचदा त्या मेंढ्यांना पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी तो मेंढपाळक खाली उतरतो शेतात. त्या सगळ्यांना तो रस्त्यावर लावतो आणि तो मात्र शेतात राहतो. मला असं वाटतं तुमच्याकडून असंच झालं आहे. तुमच्या कीर्तन प्रवचनाने लोक रस्त्यावर आले म्हणजे मार्गाला लागले, पण तुम्ही त्यांना मार्गाला लावता लावता तुम्हीच खाली आले. ते महात्मेच होते. तेवढी तुमच्या बोलण्याचा भाव मला कळाला. इथपासून पुढे आता रडणार नाही. आणि परत ते जोपर्यंत दवाखान्यामध्ये होते त्यांना प्रचंड यातना झाल्यात, पण त्यांच्या नेत्रातून मात्र अश्रू नाही आला. प्रतिकूलता मनुष्याच्या परमार्थाकरता अनुकूल असते, आणि प्रतिकूलता जरा संघर्ष असावा. बरं, विद्यार्थ्यांच्या पण जीवनामध्ये संघर्ष असावा. संघर्षामध्ये अभ्यास चांगला होतो. सगळ्या साधनांची जर अनुकूलता असेल तर ते विद्या संपादन करण्यामध्ये मजाच नाही. विद्यार्थीनः कुत सुखम सुखार्थीनः कुतो विद्या. विद्यार्थी असेल तर त्याला सुखाची अपेक्षा नसावी, आणि सुखाची अपेक्षा असेल तर त्याला विद्या संपादन करता येत नाही. म्हणून बघा, आपले जर राहण्याचे जर कष्ट होत असेल, आपल्याला वेळेवर जर भोजन मिळत नसेल, तर ती आपली एक प्रकारची तपश्चर्या आहे. इष्टापत्ती आपत्तीच आहे, पण आपल्याकरता इष्ट आहे. का बरं? कारण ती प्रतिकूलता आपल्याला घडविते, आणि प्रतिकूलतेतून जी विद्या मिळते ना ती आयुष्यभर कामी येते. नाहीतर मग आईवडिलांची अपेक्षा असते की मुलगा सुखात राहावा आणि त्याला अध्यात्म ज्ञानही मिळावं. सहज शक्य आहे का? सहज शक्य नाही. 24 तास पाणी, गरम पाणी, पुन्हा सुसज्ज अशा प्रकारची अत्याधुनिक व्यवस्था, हे विद्यार्थ्याचं नाही. हे विद्यार्थ्याकरता सुविधा नाही आहे. या सुविधा आहे, पण ते कोणाकरता? मग शालेय विद्यार्थी, त्याला बोर्डिंग असं वगैरे म्हणतात, हे त्यांच्यासाठी आहे. विद्यार्थ्याला प्रतिकूलताच असावी. ते गृहत्यागी म्हटलंय ना विद्यार्थ्याला. गृहत्यागी का म्हटलं? घरात ज्या सुविधा मिळतात त्या बाहेरगावी मिळत नाही, आणि न मिळाल्या तर त्याने फक्त विद्येचीच अपेक्षा करणारा असावा. आता घरापेक्षा चांगल्या सुविधा जर इथं मिळाल्या तर गृहत्यागी लक्षण बसतंच कुठं? बसत नाही. मी त्या सुविधेचा प्रतिकार करतो याचा अर्थ घेऊ नका. माझ्या बोलण्याचा भाव असा आहे की प्रतिकूलता परमार्थाला अनुकूल आहे. प्रतिकूलता येते, प्रारब्धाने प्रतिकूलता येतेच आणि आली पाहिजे. कारण प्रारब्धाचा भोग बाण सुटलेला आहे ना प्रारब्धाचा, म्हणून प्रारब्ध ज्ञानी पुरुषाला सुद्धा सुखदुःख देतच. फक्त एवढंच आहे की प्रारब्ध सुखदुःख देताना सत्यत्व बुद्धी प्रदान करत नाही. सत्यत्व बुद्धी प्रदान केली असती प्रारब्धाने तर प्रारब्ध अध्यात्म विद्येच्या विरोधी ठरलं असतं, आणि एकदा ब्रह्मविद्या प्राप्त झाली तर ते भोगाला मिथ्या समजतं. जर विद्येने प्रारब्धाला नष्ट केलं असतं तर विद्या प्रारब्धाच्या विरोधी झाली असते. म्हणून प्रारब्ध आणि विद्या दोन्ही सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये समर्थ आहे, एकमेकाच्या विरोधी नाही. म्हणून असं कधीच म्हणू नये की हा तर एवढा मोठा महात्मा आहे, ज्ञानी आहे, पण बघा ना कसा वागतो आहे. प्रारब्ध आहे, सांगता येत नाही. फक्त एवढंच आहे की प्रारब्धाची संगती दुसऱ्याने लावावी, आपण लावू नये. नाहीतर तुम्ही माझ्या वाईट आचरणाकडे बघू नका, हे माझं प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध नाही आहे, त्याला शब्द आता वापरता येत नाही, पण महापुरुषाने वापरलेला आहे. हा लबाड आहे, लबाड. आपलं प्रारब्ध आपण म्हणू नये, दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे की हे त्यांचं प्रारब्ध आहे, म्हणून त्यांना हा भोग प्राप्त झाला. पण अशा प्रसंगामध्ये गोमटे गाही पावे तरी संतोषतेने नाभी भवे, जो ओखटेने नागवी विषादासी. हे प्रसंग जेव्हा जीवनात येतात ना तेव्हाही आपल्याला आठवलं पाहिजे. काय आहे? जेव्हा आपल्याला मान दिल्यानंतर आनंद होतो ना तेव्हाच मनुष्याला अपमानाचं दुःख होतं. ज्याला मान दिल्यानंतर सुख होत नाही त्याला अपमानाचं दुःख कधीच होत नाही. ज्याला स्तुती ऐकताना आनंद होत नाही त्याला निंदा ऐकताना दुःख कधीच होत नाही. आपल्याला अनुकूलतेची सवय झाली, त्यामुळे प्रतिकूलतेचा प्रसंग आला की आपण डगमगतो. तृणादपि शुनीचेन जी तृणादपि शुनीचेन तरुरूपी सहिष्णुना हां अमानिना मानदेन कीर्तनीय सदा अटी. वा, कोण कीर्तनीय आहे? सदैव कोण कीर्तनीय आहे? ज्याप्रमाणे वृक्षाला आघात केले, तृणादपि शुनीचेन, हा कुणी आघात केले तरी त्याच्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम होत नाही, असाच भाव आहे ना त्याचा.
गवतापेक्षा आपण कमी समज. हा उपेक्षा करतो आपण. रस्त्याने आपण चाललो समजा की ज्याप्रमाणे गवताची काडी आपण पाहतो का, ते प्रतिपक्ष भावना आली की नाही, त्या प्रतिपक्ष भावनेमध्ये प्रेम, मैत्री, करुणा आणि उपेक्षा, हे उपेक्षा आहे की नाही. आपल्याला बऱ्याचदा ना दुष्ट पुरुष आपल्याविषयी काय बोलतात हे आपण तिसऱ्या व्यक्तीकडून ऐकतो. तुमच्याविषयी हा असं असं म्हटला, तू ऐकलं का, नाही मला त्याने सांगितलं. म्हणजे इतका विश्वास आहे आपला त्याच्यावर. संतांची पायी नाही पण त्याच्यावर मात्र एवढा आहे. मग विश्वास ग्रहण करून आपण त्याची उपेक्षा नाही करत. आणि बऱ्याचदा जर आपल्याला उपेक्षा करता आली ना, आपले बरेच दुःख कमी होतात. उपेक्षा करता आली पाहिजे. आपल्याविषयी कोण काय म्हणतो आहे हे जर आपल्याला असं त्या क्षणाला टाळता आलं, उपेक्षा करता आली, काय आपल्या कानावर गोष्टी आल्या पाहिजे, कानातून मनात नाही गेल्या पाहिजे. कानावर येऊ द्या, कानातून मनात जाऊ देऊ नका. प्रवेश कुठपर्यंत होऊन द्यायचा आहे. मनात गेली ना मग त्या विचाराची आपल्या मनामध्ये वेल्डिंग होते, म्हणजे संस्कार राहतो, घट्ट बसतात. ते आपल्या हातात आहे. कानापर्यंत येऊ द्या, खरं तर येऊच देऊ नये, ऐकूच नाही ना. ते तुकोबाराचं प्रमाण आहे बघा, अनेकांचे कानी गुणदोष माना नाणे, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. पण मग आता बसलाच, अचानक कानावर शब्द आलेच, नायकाने ते कानाची वाळी नाही घडलं तर कमीत कमी मनापर्यंत तरी जाऊ देऊ नका. उपेक्षा करावी असा त्याचा अर्थ आहे. प्रतिकूलता येईल पण त्याही प्रसंगामध्ये स्थिरता जपता आली पाहिजे. हे सगळे आपल्याला साक्षी भावाने पाहता आले पाहिजे. येतात आणि जातात पण आपण स्थिरता मात्र भंगलीच नाही पाहिजे. जय जय देव निश्चळ, आपण स्थिर आहात, अचल स्वरूपाचे आहात. ज्ञानोबाचा अभंग आहे का, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळी ना. त्याला सात्विक धैर्य असं म्हणतात बघा. सात्विक धैर्य म्हणजे किती जरी प्रसंग आला तरी त्याच्या चित्तामध्ये बदल होत नाही. आणि जेवढे प्रसंग संतांच्या जीवनात प्रतिकूल आले ना तेवढे आपल्या जीवनात येत नाहीत, तेवढे तरी येत नाही की नाही. मग त्याही प्रसंगामध्ये तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी, ते आपल्याला सुद्धा जीवनामध्ये म्हणजे संतांची लक्षणं सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती, त्यांची लक्षणं स्वभावतः सिद्ध आहे. आपल्याला ते प्रयत्नपूर्वक बांधवायची आहे. आणि खरं आहे संघर्ष असेल ना त्या जीवनाला सुद्धा एक प्रकारचं वजन असतं. ते आळणी जेवण करण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडंसं लवणही असलं पाहिजे की नाही. असं संघर्ष असेल तर त्या जीवनाला थोडीशी काल परवा मी बोलून गेलो आहे, आपला जय होण्याकरता किंवा आपल्या जिंकण्यामध्ये तेव्हाच आनंद आहे जेव्हा अनेक जण आपल्या पराजयाची वाट पाहत असतात, आहे की नाही. तेवढा तो आनंद आहे. संघर्ष येतील जातील, आपल्याला स्थिरता जपता आली पाहिजे. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदिल. तुंदिल म्हणजे त्यांचं द्वंद्व वाढलेलं आहे. काय, जोपर्यंत आहार चांगला घेतला जात नाही, आहार जेव्हा आपण सेवन करतो की नाही, त्या आहारात गुरुवारी डॉक्टर बाबांच्या मुखातून एकदा ज्ञानेश्वरी मंदिराजवळ प्रवचन सुरू होतं. आता हे तुमच्या चांगलं लक्षात राहील मला माहिती. बाबांचं प्रवचन या श्लोकावर सुरू होतं की योग कुणाला साध्य होतो. ज्ञानोबांनी साध्य कुणाला होतो आणि कुणाला होत नाही याच्या अगोदर एक गोड चिंतन केले बघा. जो दुराग्रही पुरुष असतो की नाही, माझ्या जीवनात होता थोडासा, मी सोडून दिला ते ओवी आल्यानंतर, होता अगोदर. पण आता ते आपलं जीवन सामाजिक जीवन असतं, प्रवासी जीवन असतं. प्रवासी जीवनामध्ये सगळे नियम पाळणं होत नाही. याचा अर्थ स्वैर आचरण करावा असाही अर्थ नाही, पण मग आता जशी परिस्थिती येईल तशा प्रकारे वागावं लागतं. आपत्कालातला तो धर्म आहे, आपत धर्म म्हणून महाभारतामध्ये आला आहे. आपला धर्म आपण सोडू नये, पण प्रसंग आला तर मग आपत धर्म. जसं की आता आपण ज्ञानोबांच्या वारीमध्ये जातो, मग सगळेच नियम पाळता येतात का आपल्याला? जर पाळता आले तर मग भजन करता येणार नाही आणि व्यवस्थित चालता येणार नाही. म्हणून वारीच्या कालावधीमध्ये काही नियम सुटलेले असतात. हां, मग सगळे सोडायचे असा अर्थ नाही. काही नियमाला सैलता आहे. हा उशिरा आलं तरी चालेल पण यावं असा अर्थ आहे की नाही. काय सांगत होतो मी, मार्गानुसार आपल्याला चालावं लागतं. ते धर्म परिपालन करावे लागतात. योग साध्य कुणाला होतो आणि कुणाला होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, नात्यस्नतस्तु योगोस्ते न चैकांत मनस्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन.
रसनिंद्रियेचा अंकिला का निद्रेश जीवे विकला तो नाही येथ म्हणी त्याला अधिकार्या आग्रहाच्या बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया ऐसा निद्रेच्या वाटा न वचे ऐसा दृढ वेचिनी अवतरणे नाचे ते शरीराची नव्हे तयाचे मायोग कवनाचा म्हणून अतिशय विशेष व्हावा ऐसा बोधनो व्हावा का सर्वथा निरोधावा हेही नको म्हणून पुढे सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः आहार तरीसे विजे युक्तीचे मापे मविजे क्रिया जाता आचरिजे तयाची स्थिती खूप गोड वय आहे. मापी तला बोल बोलीजे मितलिया पावली चालीजे निद्रेही मान दिजे अवसरे एकी. हा पाठात नाही हा निद्रेलाही मान दिला पाहिजे पण केव्हा निद्रे करता रात्र आहे तेव्हा, नाहीतर मग रात्री झाली नाही मग पाठात चांगली लागते असा काही अर्थ घ्यायचा नाही. तिथे बाबांनी एक गोष्ट सांगितली की आपला आहार इतका चांगला असावा. ते आहारामध्ये काही धातू तयार होतात की नाही. पहिल्यांदा चांगलं जेवण केलं म्हणजे जेवण चांगलं असावं, चांगल्या पद्धतीनं करावं, कमीत कमी अर्धा तास तरी सावकाश जेवावं. जेवण चांगलं केलं की त्यापासून 5 दिवसाने रस तयार होतो. जेवढा आपण अन्न खातो तेवढं आपलं अन्न पचत नाही पचत. 1 किलो अन्न खाल्लं तर कमीत कमी 200 किंवा 300 ग्राम अन्न पचत असेल. बाकीचं सगळं अन्न स्थूल भागामध्ये तयार होऊन जातं, ते नष्ट होतं. म्हणजे 5 दिवसानंतर रस तयार होतो. रस तयार झाला की 5 दिवसानंतर रक्त तयार होतं. असं करत असताना रस, रक्त, मांस, मेद म्हणजे चरबी, मेद, मज्जा, अस्थी आणि मग पुढं मग शुक्र किंवा त्याला ओज वगैरे असं म्हणतात. हे सप्त धातूपर्यंत अन्न तयार होतं. अन्नाचा परिणाम इथपर्यंत. म्हणजे आज 1 तारीख आहे योगायोगाने, बरोबर 1च तारीख आहे. आणि आज मी जे अन्न खाल्लं ते अन्न बरोबर 1 महिन्यानंतर सप्त धातूच्या रूपांतरित होईल. इतका त्याला प्रदीर्घ कालावधी लागतो. तर बाबांनी असं म्हटलं होतं की आपल्या शरीरामध्ये अन्न एवढं चांगलं असावं, एवढा मेद असावा, फार मोठ्या प्रमाणात नाही पण एवढा तरी कमीत कमी मेद असावा की 3 दिवस उपवास पडला तरी आपल्याला फरक पडू नये. म्हणजे इतका संचय असावा शरीरामध्ये शक्तीचा किंवा ओजाचा. म्हणून तर बघा काही काही महापुरुष असतात, मी डॉक्टर बाबांना स्वतः पाहिलं. शरीर शुद्ध करण्यासाठी काही प्रक्रिया सांगितल्या शास्त्रामध्ये. पंचकर्म केलं जातं. त्या पंचकर्मामध्ये तर विशिष्ट प्रक्रिया केलेलं तेल पिण्याकरता देतात. स्वेदन वगैरे अशा प्रक्रिया असतात. तर ते तेल जर आपण घेतलं ना, एरवीसुद्धा तुम्ही सकाळी सकाळी तूप घेऊन पहा. कोमट पाण्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं. त्या तेलाचा स्वभाव असा आहे की ते त्या पदार्थाला लागलेला जो मल असतो की नाही त्याला ते धुवून टाकतं. तेलाचा स्वभाव आहे. तेल हाताला काही चिकटू देत नाही. जे माणसं फणस कापतात ना ते पहिल्यांदा हाताला तेल लावतात का, त्याचा चिक हाताला लागू नये म्हणून. तसं तेल जर आतड्याला लागलं तर ते आतून स्वच्छ करतं म्हणून तेल देतात पिण्याकरता. आणि फक्त 1च भाकर देतात दुपारी 12 वाजता. मुगाचं वरण असतं, मी ऐकलंय बरं, प्रयोग नाही केला आणि प्रयोग करण्याची गरजही नाही. असंच तर पंचकर्म सुरू आहे आपलं. पण दुपारी 12 वाजता तेवढीच भाकर खायची आणि दिवसभर काही खायचं नाही. ते पंचकर्म शरीर शुद्ध होऊन जातं. तो व्यक्ती हलका होतो. किंवा ते शक्य नाही झालं तर मग 3 दिवस ताकावरच राहायचं, नुसतं ताक प्यायचं. भूक लागली तरी ताकच, तहान लागली तरी ताकच प्राशन करायचं. पहिल्या दिवशी डोकं जड पडतं, दुसऱ्या दिवशी काही वाटत नाही आणि तिसऱ्या दिवशी मात्र हलकं हलकं होतं. बाबांनी तो प्रयोग केला 3 दिवसाचा. विचारला आणखीन वैद्याला, त्याने तुम्हाला काही त्रास? काहीच नाही. आणखीन 2 दिवस वाढवा. म्हणजे 5 दिवस ताकच घेतलं. परत काही त्रास? काहीच त्रास नाही, आणखीन 5 दिवस घ्या. असं 10 दिवसापर्यंत बाबांनी ताक घेतलं. शरीराची शुद्धी होऊन जाते बघा त्याने. शरीर शुद्धी. हे सगळ्या प्रक्रिया कशा करता सांगितल्या की शरीरामध्ये एवढं सामर्थ्य असावं. बाबांनी 10 दिवसाचा उपवास केला. आता ते आपल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. मग नरेंद्र मोदींना सांगितलं तुमच्या पाठीमागे व्याप आहे, तुम्ही 3 दिवसाचा उपवास करा. त्या महात्म्याने 11 दिवसाचा उपवास केला. म्हणजे देशाचा राजा असताना सुद्धा पण प्रसन्नतेमध्ये काही फरक नाही का,
शरीर तेवढं कमवलेलंच आहे की नाही. तपश्चर्याचं शरीर आहे. तपस्वी व्यक्तीच दम धरू शकतो, बाकी कोणीच नाही. हां, ध्रुव बाळाचं चरित्र सांगितलेलं आहे भागवतामध्ये की त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये जी साधना केली की नाही, 3-3 दिवसाच्या अंतराने एकदाच बोरं किंवा कवट नावाचं फळ खायचं. म्हणजे महिन्यातून 10 वेळा, कारण 3 दिवसांनी एकदाच घ्यायचं म्हणजे महिन्यातून 10 वेळा. आपलं एका दिवसात 10 वेळा होत असेल. तपस्वी, आपलाही तपस आहे की नाही, तपस्वी व्यक्ती सहन करू शकतो. मला भाव असं सांगायचं आहे की योग कोणाला साध्य होऊ शकतो, मग ज्याच्या शरीरामध्ये अन्न सेवन केल्यानंतर एवढा मेद तयार होईल, त्याचं शरीर बलवान होईल. आणि बलवान शरीर जर जास्त पुष्ट झालं की त्याची जी पुष्टी आहे ते त्याचं उदर वाढण्याकरता कारण ठरते. भक्ता निगती दोंदे सात्विकाचे. माता श्री गुरु नेमकं सेवन तरी काय करतात की ज्यामुळे यांचं उदर वाढलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात ते सेवन काय करतात. सामान्य पुरुषाप्रमाणे पाहिलं तर मग आहार ते स्वीकारी, ते सुद्धा आहार सेवन करतात. पण आहाराने मात्र ही तृप्ती त्यांची वाढली नाही. त्यांच्याकरता एक पदार्थ ठेवला आहे बघा, चलित चित्त पानतून दिलं. चलित म्हणजे अत्यंत चंचल असणारं चित्त, आणि त्या चित्ताचं ते प्राशन करतात म्हणून त्यांचं उदर वाढलेलं आहे. याही ओवीचे 2 अर्थ होतील. एक, स्वतःला प्राप्त झालेलं चित्त जे चंचल होतं त्या चंचल चित्ताचं त्यांनी प्राशन केलं. कसं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या चित्ताचा बाध करून टाकला. मन हे राम झाले, मन हे राम झाले. किंवा ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून नेणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. आणि खरं असं आहे, संसार जर मनुष्याला बाधित करायचा असेल तर पहिल्यांदा त्याने मनाचा बाध करावा. चित्त संपलं की मग संसारच नाही. पंचदशीकाराने गोड शब्द वापरला बघा, चित्तमेवै संसारस तत्प्रयत्ने शोधयेत यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेत सनातनम. चित्त हाच संसार आहे आणि प्रयत्नपूर्वक त्याचं शोधन करावं, कारण चित्त संपलं की संसार संपतो. मन मुरे, तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे ते चितू, मग जे उरे ते चितू. मन मनपणाने राहिलं नाही की मग जे राहतं ते परमात्मा स्वरूप आहे. वा, जे तर संसार चित्र उमटे यायचं होतं बरं का मला तिथं. जे ते संसार चित्र उमटे, पण ते काय, वक्ता आणि श्रोता यांचा रक्तगट जर एक आला तर वक्त्याच्या मुखातून येणारे शब्द ते अगोदर श्रोत्याकडून येतात. ओवी सांगू का? अर्थ बोलाची वाट. क्या बात आहे, वा. अर्थ बोलाची वाटप आहे, भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. म्हणून संवादाचा सुवाव ढळे. तेव्हा हे घडतं बरं. तेव्हा गुरुवर्य डॉक्टर बाबा श्री गुरु धुंडा महाराजांचं एक उदाहरण सांगत असतात. ते पाठामध्ये म्हणायचे की वक्ता आणि श्रोता यांचा रक्तगट जुळला पाहिजे. जर त्यांचा रक्तगट जुळला तर हे होऊ शकतं. म्हणून या संवादात आनंद आहे की जो बाहेर प्रवास करूनही मिळत नाही. मी प्रवास करून म्हणतोय बरं, नाही मिळत. नाही आनंदाचे जोडा समान शीले व्यसने सुसख्यम. शील म्हणजे स्वभाव सारखा असावा आणि आवड सारखी असावी तर हा आनंद लुटता येतो. आणि म्हणून या संवादाच्या आनंदामध्ये मैत्री होते. भगवान म्हणतात या आनंदाच्या पुढे आत्मसुखाचा ऐक्याचा आनंद सुद्धा कमी आहे. आणि म्हणून तर ठिकठिकाणी भगवंताने अर्जुनाला एकत्र नाही होऊ दिलं. आपल्या स्वरूपाशी तो एकरूप होण्याचा प्रसंग आला तर भगवान म्हणतात मग काय करावं, आपल्या मनाबरवी असमायी गोठी जीवी ते कव नावाशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर याचं माझं ऐक्य झालं तर मग आतापर्यंत जे मी प्रवचन बसवलेलं आहे आपलं म्हणजे माझ्या आपुल्या मनाबरवी असमायी गोठीची ते कवनेशी चावळावे जरी ऐक्य झाले. जर याचं माझं ऐक्य झालं तर मग हे सांगावं तरी कुणाला. मी भक्त तू देव ऐसे करी. ते सेवन करतात बघा, सेवन करतात की नाही. म्हणून चंचल जे चित्त आहे ते संसार चित्र उमटे, तो मनोरूप पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवराची आटणी झाली की जसं प्रतिबिंब पडत नाही तसं चित्त रूपाने संपलं. चंचल चित्त नाहीसं झालं की मग संसार राहत नाही. म्हणून श्री गुरु स्वतःच्या असणाऱ्या चंचल चित्ताचं
पहिल्यांदा प्राशन करतात, हा झाला एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, जे साधकाचं चंचल चित्त आहे त्या चंचल चित्ताचंही ते प्राशन करतात. परमार्थ सोपा आहे, परमार्थ कठीण सुद्धा आहे. सोपा कोणाला आहे? चित्त जर साह्य झालं तर. आणि कठीण कोणाला आहे? चित्त ताब्यात नसेल तर. थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. आणि जर मग चित्त साह्य नसेल तर यावर एक थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. ज्ञानोबाची ओवी फार गोड आहे. तया स्वांतकरण जेता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. काय गोड ओवी आहे बरं. अशा ओवीवर असं वाटतं जीवन आपलं वळून टाकावं. परमात्मा फार सोपा आहे, फार सोपा. कठीण कोणाला आहे? अश्रद्धाना हा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान पुरुषाला प्राप्त आहे, इतकं प्राप्त आहे तया तेची किंमसीत ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे, इतकं सोपं आहे. सकळ कामोपशांता शब्द कसा वापरला आहे? तया स्वांतःकरण जेता. एक भाव सांगू का यातला? साधकाने जिंकावं अंतकरण, पण स्वतःच. साधकाने लोकांचं अंतकरण जिंकण्यात प्रयत्न करू नये. आपण जे म्हणतो ना, लोकाला मला खुश करायचं आहे, काय आहे? आपल्याला प्रत्येकच बाजारात किंमत मिळावी असा विचार रत्नाने करू नये. कारण रत्न पारखी माणसं जिथं असतील तिथं रत्नाला किंमत होणारच आहे ना. अरे तू रत्न आहे, तू भाजीपाल्याच्या बाजारात जाऊ नको आणि गाजर पारख्यांनी तुझी किंमत करावी असं रत्नाने विचार करू नये. लोकांचं मनोरंजन होईल. तुकोबाराचं एक प्रमाण आहे बघा, क्या गावो कोई सुनने वाला देखे तो सब जग ही बोला. पुढे खेलो आपने राम ही साथ जैसी वैसी करू रही मात मधुरा वाणी. पुढे रिजे ऐसे लोक बिराणी. लोकांना संतुष्ट करू शकेल अशी आपली वाणी नाही, म्हणून खेलो आपने राम ही साथ. आणि परमात्मा कसा आहे? नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जाणत होतो का. तुम्ही कसंही कीर्तन करा, लोक म्हणतील आजच्या मार्गाला स्वरच नव्हता. बरं, एखाद्याला स्वर आहे, अभंग सोडवला नाही. एकाने अभंग सोडवला, तो असं कुठं असतो का? सगळा सोडवला. काही तर अभंग सोडून देतात, अभंग सोडून असंही होऊ शकतं की नाही. पण लोक प्रसन्न होईल. भागवतामध्ये आणखी एक प्रमाण आहे बघा, कस्मात भजंती धन दुर्मदान धान. आपल्याला काय कमी आहे, कोणत्या कारणामुळे कस्मात भव कवयो भजंती धन दुर्मदान धान. मला सगळा श्लोक आता आठवत नाही, उद्या तो पाठ करून आज पण लोकांना संतुष्ट करणं हे साधकाचं काम नाही. मग तया स्वांतकरण जेता, त्याने स्वतःचं अंतकरण जिंकून घ्यावं. सकळ कामोपशांता, सगळ्या कामना शांत कराव्या असा असेल तर परमात्मा पलीकडे नाही, त्याच्यापासून वेगळा नाही, दूरही नाही. परोता म्हणजे वेगळा आणि दूर म्हणजे लांब. त्याचं स्वरूपच आहे आणि इतका आहे की तैसा हृदयामध्ये मी राम. मला त्या श्लोकाचा पण विस्तार करायचा होता बरं. अश्रद्धाना हा पुरुषा, पण त्याचा विस्तार आता आपण उद्याच करू. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान